तर नमस्कार मंडळी, आज जे आपल्याकडे आपण गाडी बघणार आहोत ती क्रेटा 2024 मॉडेल आहे. 2024 मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आपण सीएनजी इन्स्टॉल केलाय आणि मिजोचा याच्यामध्ये जे 8 इंजेक्टरचा प्रॉपर जो ईसीएम येतो तो आपण इन्स्टॉल केलाय. सरांनी आता ट्रायल पण घेतली आहे. तर काय वाटतं, म्हणजे कसं वाटतं गाडी? गाडी एकदम छान चालते. पेट्रोल सारखंच तिचं पिकअप आहे. आधी गाडी अगदी ओव्हरटेक करायला गेलं तरी पेट्रोल सारखीच गाडी चालते. म्हणजे आता सुंदर काम झाले. 3-4 किलोमीटर आला सर आता? नाही, 10-12 किलोमीटर चालला आपण. तर त्याच्या रनिंग आणि आम्ही आता गाडी बरीच म्हणजे एक 60-70 किलोमीटर आम्ही गाडी चालवलेली आहे, ड्राईव्ह केलं. घाट सेक्शन वगैरे सगळं ड्राईव्ह केलंय आणि आता गाडीचं फिटिंग वगैरे व्यवस्थित झालंय. गाडीचा परफॉर्मन्स सरांनी सांगितलंच आहे. एकदा फिटिंग क्वालिटी बद्दल कसं वाटतं, म्हणजे कसं? एकदम सुंदर, अगदी कंपनी फिटेड सारखं वाटतंय. म्हणजे परवा एक कस्टमर होते आमचे, त्यांनी जे सोनाराची उपमा दिली होती तशी वाटते. अगदी सुंदर, अगदी परफेक्ट फिटिंग, म्हणजे आखीव रेखीव पण. हो. आता इथं आपण बघितलं थोडंसं. तर ही जी आता हे आपण पायपिंग वगैरे बघितलं, हे इकडनं मागून आलेलं पायपिंग सगळं व्यवस्थित आखीव रेखीव तसं म्हणजे वाटतंय एकदम व्यवस्थित. फिटिंग क्वालिटी एकदम व्यवस्थित झाली. आणि सरांची गाडीचं आपण माझा विचार आहे म्हणजे अशा व्हिडिओ करायचा की सरांनी गाडी बेस मॉडेल त्यांचं होतं आणि तिला अपग्रेड केलंय टॉप मॉडेलमध्ये. सगळं म्हणजे तिचं बॉडी किट असेल, आतमधलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वगैरे सगळं आहे ते सगळं त्यांनी अपग्रेड केलंय. थोडं पूर्ण प्रॉपर त्याचं हे केलंय. तर असा व्हिडिओ जर तुम्हाला जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना जर बघायला आवडणार असेल तर आपण नक्की पुढच्या वेळेस सरांचा असा व्हिडिओ की बाबा त्यांनी कसं केलं, म्हणजे काय केलं, कुठून केलं, किंवा काय त्यांचं कॉस्टिंग, म्हणजे ते असं करायला पाहिजे का, बेस मॉडेल घेऊन अपग्रेड करणं किती म्हणजे प्रॉफिटेबल असू शकतं. प्रॉफिटेबल म्हणा किंवा आपल्या मनाच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला त्याला अपग्रेड करता येतं. तर तसं काही व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर आपण सरांचं नक्की मला रिव्ह्यू. आणि पुढच्या वेळेस आपण काय करू की जेव्हा मी कधी इकडे येईल त्यावेळेस आपण तिचा प्रॉपर ऍव्हरेज वगैरे किती पडला असं तसं एक व्हिडिओ हो ते करायला आपण त्यावेळेस ऍव्हरेजचं वगैरे व्हिडिओ. अशा प्रकारे हा सगळं हे झालंय. मी एकदा फिटिंग क्वालिटी पण दाखवतो आणि मग आपण हे करू. पेट्रोल परफॉर्मन्स एकदम बेस्ट, एकदम छान आहे, एकदम छान आहे. तर हा गाडीचा पूर्ण इंजिन बे. तर हा गाडीचा इंजिन बे आपण बघतोय सगळा पूर्ण. तर अशा प्रकारे आपला हा सगळा जो सीएनजी फिटमेंटचा पार्ट दिसतोय तर हा आहे. म्हणजे आपण इकडनं सुरुवात करू की या ठिकाणी रिव्ह्यूसर बसवलंय. हा फिलिंग वॉल. तर फिलिंग वॉल कडून जी आलेली पाइपिंग आहे तिला आणि त्याला कनेक्ट करणारी तिचं पण आपण बेंडिंग बघू शकतो. एकदम आखीव रेखीव, म्हणजे त्याच्यात काटकोन त्रिकोण वगैरे जे सगळे हे वापरले जातात ते सगळ्या वापरून व्यवस्थित किती पाहिजे तितकाच पाईप त्याला वापरलाय. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित दिसतंय. त्याच्यानंतर इकडचा हा सगळा इंजेक्टरचा पार्ट आहे, त्याच्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण बनवतो ते दिसतंय. सगळे पाइपिंग वगैरे जे लो प्रेशर पाईप्स आहेत त्याही व्यवस्थित आपण कट करून त्याला जितकं पाहिजे तितक्या मापात त्याला इन्स्टॉल केलेलं आहे ते सगळं हे. त्याच्यानंतर ह्या बाजूला जर आपण बघितलं तर हा सगळा ईसीएमचा पार्ट आहे. ईसीएम जर बघितलं तर त्याच्या हलणार नाही, म्हणजे किती तुम्ही हलवा त्याला व्यवस्थित त्याचं हे केलेलं आहे ब्रॅकेट, म्हणजे हलतच नाही. सर बघा बरं एकदा हलवून पाहिलं मी, तरी एकदा म्हणजे आपल्या व्हिडिओ मध्ये हलतोय का, म्हणजे नाही का मी म्हणतोय का अजिबात हलत नाही. हा कसं आहे एकदम व्यवस्थित ब्रॅकेट करून केलेले, ब्रॅकेट केलं. तर हा ब्रॅकेट केलं, त्याच्याकडनं जी वायरिंग चालली आहे ती सगळी वायरिंग आपली अशी इकडनं आली आहे. ही पेट्रोल इंजेक्टरकडे इथं मर्ज झाली आहे, म्हणजे एकदम कंपनी. आता ही कंपनीची वायर आहे सर, ही कंपनीची वायर, ही आपली वायर, बरोबर आहे ना, ही आपली वायर आहे, ही सगळी आपली वायर. तर काय फरक वाटत नाही अजिबात, काहीच नाही. आणि त्याच्यानंतर हे सीएनजी इंजेक्टर, त्याच्यानंतर बाकीचे जे कंपोनेंट आहेत इकडनं जर बघितलं आपण त्याला व्यवस्थित टाय केली तिला आणि डायव्हर्ट करून तिला बाकीचे जे कंपोनेंट इकडचे आहेत आपले, म्हणजे सोलनाईट वॉल असेल, सोलनाईट वॉल आहे, मॅप सेन्सर आहे, हाय प्रेशर जो आपला गेज आहे त्याच्यासाठी जे आलेत ते सगळे वायरिंग आपण त्याच्यामधून इकडनं आणली आहे. आणि प्रॉपर म्हणजे वायरिंगची क्वालिटी तुम्ही बघितली तर ही आता इथं बघण्यासारखी आहे. म्हणजे कंपनीची वायर आपली वायर एकदम प्रॉपर मर्ज केली, कुठलाही तुम्हाला त्याच्यामध्ये फरक नाही दिसणार, एकदम प्रॉपर झालेली आहे. अशा प्रकारे इंजिन पेजी दिसतो एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन. जो आपले सगळे कंपोनेंट लावले त्याला एकदम व्यवस्थित ब्रॅकेट्स वगैरे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर फिटिंग झालेल्या आहेत. लो प्रेशर पाईप्स म्हणा, हाय प्रेशर पाईप पाठीमागून आली आहे. खालून तिला आपण आपल्याकडे रॅम्प आहे आणि रॅम्प असल्यामुळे त्याचं जे खालचं फिटिंग आहे ते एकदम प्रॉपर परफेक्ट होतं. अशा प्रकारे फिटिंग झाली आहे. गाडी आम्ही आता बरीच ड्राईव्ह केली, खूप जास्त मोठी ड्राईव्ह आम्ही घेतली आहे आणि एकदम परफेक्ट तिचा परफॉर्मन्स आहे. अशा प्रकारे गाडी फिटिंग झाली आणि आपण डिलिव्हर करतोय. धन्यवाद.